नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण दिवाळी स्पेशल खूप साध्या सोप्या टिप्स वापरून खमंग आणि कुरकुरीत असा पातळ पोह्याचा चिवडा बनवतोय। तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग असा पोह्याचा खमंग कुरकुरीत चिवडा कसा बनवायचा आहे ते पाहूया। तर चिवडा बनवण्यासाठी इथे मी 500 ग्रॅमचं जे पातळ पोह्याचं पॅक आहे ते घेतलेलं आहे। तर चिवडा बनवण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे आपल्याला हे पातळ पोहे आहेत ते एका चाळणीने चाळून घ्यायचे। तर आपण घरामध्ये जी दळण करायची चाळणी असते ना, ती आपल्याला पोहे चाळण्यासाठी इथे वापरायची आहे। तर चाळणीमधील पॅकमधले थोडेसे पोहे टाकायचे आणि या पद्धतीने चाळून घ्यायचे। चाळल्यामुळे काय होतं की या पोह्यामधील जे पोह्याचे बारीक बारीक कण असतात ना, ते खाली पडतात। तर ते बारीक बारीक कण आपल्याला पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी वापरायचं नाही। तर पोहे छान चाळून घ्यायचे आणि चाळल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचे। सेम पद्धतीने शिल्लक राहिलेले पोहे सुद्धा आपल्याला चाळणीमध्ये टाकायचे आणि चाळून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी संपूर्ण अर्धा किलो पोहे मी या चाळणीमधून चाळून घेतलेले आहेत। आता हे चाळलेले पोहे बाजूला ठेवते आणि तुम्ही बघू शकता पेपरवरती चाळून घेतल्यामुळे या पोह्यामधील जे छोटे छोटे पोह्याचे कण आहेत ते खाली पडलेले आहे। ते पोहे आपल्याला चिवडा बनवण्यासाठी वापरायचे नाही। त्यानंतर जे पोहे आपण चाळून घेतले आहेत ते पोहे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे, म्हणजे त्या पोह्यामध्ये जर काही असेल खडा कचरा वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा। आणि चिवडा बनवण्या अगोदर हे पोहे आपल्याला कडकडीत 2 तास उन्हामध्ये वाळून घ्यायचे। वाळून घेतल्यामुळे पोह्याचा चिवडा छान कुरकुरीत होतो आणि पोहे अजिबात आकसत सुद्धा नाही। तर इथे मी पोहे 2 तास उन्हामध्ये वाळून घेतले। पोहे छान वाळलेले आहेत। आता आपल्याला याचा चिवडा बनवायचा आहे। तर चिवडा बनवण्यासाठी मी गॅसवर एक मोठी कढई ठेवली आणि कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे। तर तेल गरम झालं। गरम तेलामध्ये सुरुवातीला आपल्याला 1 वाटी भरून कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता अगोदर स्वच्छ धुवायचा आणि कोरडा करून घ्यायचा, त्यानंतरच चिवड्यासाठी वापरायचा। आणि कढीपत्ता आपल्याला मंद आचेवर असा कुरकुरीत होईपर्यंत तळायचा, म्हणजे तेलामधले बुडबुडे आहेत ते पूर्णपणे संपू द्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला कढीपत्ता तेलामधून काढून घ्यायचा आहे। त्यानंतर या तेलामध्ये टाकण्यासाठी इथे मी अर्धी वाटी बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे। मिरची सुद्धा तेलामध्ये टाकायची आणि मंद आचेवर मिरची सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळायचे, म्हणजे आपल्याला या मिरचीमधला पूर्णपणे ओलसरपणा आहे तो काढून टाकायचा आहे। तो ओलसरपणा काढण्यासाठी मिरची आपल्याला मंद आचेवरच छान अशी काळपट रंगाची तळून घ्यायची। बघू शकता मिरची तळल्यानंतर या तेलातील बुडबुडे आहेत ते पूर्णपणे बंद होतात आणि त्यानंतरच आपल्याला तेलामधून ही मिरची बाहेर काढून घ्यायची। त्यानंतर या तेलामध्ये टाकण्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले। शेंगदाणे तेलामध्ये टाकायचे आणि शेंगदाणे तळताना आपल्याला या शेंगदाण्यामध्ये पाव चमचाभर मीठ घालायचे। मिठामुळे आपले शेंगदाणे आहेत ते खाताना अळणी लागत नाही। तर शेंगदाणे सुद्धा आपल्याला मंद आचेवर असे सतत चमच्याने हलवत लालसर रंगाचे तळून घ्यायचे। तर अगदी 1 ते 2 मिनिटांमध्येच आपले शेंगदाणे सुद्धा लालसर रंगाचे तळून झाले। आता हे तळलेले शेंगदाणे आपल्याला तेलामधून काढून घ्यायचे आणि त्यानंतर तेलामध्ये टाकण्यासाठी इथे मी पाव वाटीभर आपले खोबऱ्याचे काप करून घेतले। खोबऱ्याचे काप सुद्धा आपल्याला मंद आचेवरच लालसर रंगाचे तळून घ्यायचे। खोबऱ्याचे काप लालसर रंगाचे तळून झाले की खोबरे सुद्धा तेलामधून काढून घ्यायचे। त्यानंतर इथे मी तेलामध्ये टाकण्यासाठी पाव वाटी फुटाण्याची डाळ घेतली। फुटाण्याची डाळ सुद्धा आपल्याला तेलामध्ये लालसर रंगाची तळून घ्यायची आणि लालसर रंगाची झाली की तेलामधून काढून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी थोडेसे मनुके घेतले। मनुके सुद्धा तेलामध्ये टाकून मनुके फुलेपर्यंत तळून घ्यायचे आणि त्यानंतर तेलामधून काढून घ्यायचे। त्यानंतर इथे आपल्याला आता आपले पातळ पोहे भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी आपल्याला एवढ्या तेलाची गरज नाही। तर या कढईमध्ये फक्त 2 ते 3 चमचे तेल शिल्लक राहील एवढंच ठेवायचं आणि बाकीचं सर्व तेल बाजूला काढून ठेवायचं। तर इथे मी सगळं तेल काढून घेतलेलं आहे। कढईमध्ये बघू शकता अगदी 2 ते 3 चमचे तेल शिल्लक राहिलेलं आहे। तर पोहे भाजण्या अगोदर आपल्याला या तेलामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकून मिक्स करायची आणि त्यानंतर आपले जे अर्धा किलो पोहे होते त्यामधील अर्धे पोहे मी सुरुवातीला कढईमध्ये टाकलेले आहेत। तर
पोहे कढईमध्ये टाकल्यानंतर आपल्याला पटापट असं चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि मंद आचेवर आता हे पोहे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर पोहे कुरकुरीत होण्यासाठी साधारणतः 3 ते 4 मिनिटं लागतात। तर पोह्यामध्ये असे हळद आणि मीठ टाकून जर आपण हे पोहे भाजून घेतले तर बघू शकता, एकतर पोह्यांना हळद व्यवस्थित लागल्या जाते आणि दुसरं म्हणजे आपले पोहे छान कुरकुरीत होतात, अजिबात आकसत सुद्धा नाही। तर या ठिकाणी पोहे मी 3 मिनिटं भाजून घेतलेत। बघू शकता पोहे छान कुरकुरीत भाजून झालेले आहे। भाजलेले पोहे बाजूला काढून ठेवायचे आणि शिल्लक राहिलेले पोहे भाजण्यासाठी परत आपण जे बाजूला तेल काढून ठेवलं होतं त्यामधीलच 2 चमचे तेल कढईमध्ये टाकायचं आहे आणि तेलामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकून मिक्स करायचे। त्यानंतर बाकीचे शिल्लक राहिलेले सर्व पोहे कढईमध्ये टाकायचे आणि सतत असे चमच्याने मिक्स करत 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी पोहे सतत 3 मिनिटं मी भाजून घेतले। 3 मिनिटानंतर बघू शकता पोह्यांना हळद व्यवस्थित लागलेली आहे आणि पोहे सुद्धा कुरकुरीत झालेले आहेत। तर आता ही भाजलेली पोहे आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आणि आता आपल्या चिवड्यासाठी आपल्याला एक छोटीशी फोडणी करून घ्यायची आहे। तर त्यासाठी आपल्याला कढईत आपण जे बाजूला तेल काढून ठेवलं होतं त्यामधीलच परत 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचे। तेल गरम झालं की तेलामध्ये पाव चमचा हिंग घालायचा, 1 चमचाभर मोहरी घालायची, 1 चमचाभर क्रश केलेले जिरे टाकून घ्यायचे, 1 चमचाभर क्रश केलेले धणे टाकून घ्यायचे। फोडणी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायची। 2 मिनिटं फोडणी परतून झाल्यानंतर इथे आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आणि गॅस बंद केल्यानंतर या फोडणीमध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर टाकून घ्यायचे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। आपण पोहे भाजताना सुद्धा मिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे इथे आपल्याला थोडं कमीच मीठ वापरायचं आहे। गॅस बंद केलेला आहे इथे। आता त्यानंतर आपण जे अगोदर साहित्य तेलामध्ये तळून घेतलेले होते ते सर्व साहित्य या फोडणीमध्ये घालायचे आणि मिक्स करायचे, म्हणजे आपला फोडणीचा वास सुद्धा या सर्व साहित्यांना लागला जातो। त्यानंतर मी आता गॅसवरची कढई खाली घेतलेली आहे। आता कढईमध्ये आपण जे अर्धा किलो पोहे 2 बॅचमध्ये भाजलेले होते ते सर्व आता या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहे। आता हे पोहे आपल्याला फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। अगोदर आपण तेलामध्ये कढीपत्ता, मिरची आणि बाकीचे सर्व साहित्य तळून घेतले होते, त्याच तेलामध्ये आपण पोहे सुद्धा भाजलेले आहे आणि फोडणी सुद्धा केलेली आहे। त्यामुळे या चिवड्याला मस्त असा खमंग वास लागला जातो आणि खरंच खूप खमंग हा चिवडा तयार होतो। आणि या चिवड्यामध्ये मी पिठी साखर वापरलेली नाही, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता। तर या ठिकाणी बघा फोडणी पोह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाली आहे। तर या ठिकाणी आपला खूप खमंग आणि कुरकुरीत असा पातळ पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे आणि खरंच हा चिवडा खूप खमंग लागतो आणि कुरकुरीत सुद्धा होतो। तर माझ्या पद्धतीने येणाऱ्या दिवाळीला असा पातळ पोह्याचा चिवडा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। तर तुम्हाला माझी ही चिवडा बनवण्याची पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।